हॅलो नमस्कार. आपण लाखात एक आमचा दादा 2 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. सूर्या आणि तुळजा एका मॉलमध्ये गेलेल्या असतात आणि तुळजा एंट्री करते आणि सूर्याच्या कपड्यावरून ते लोक त्यांना जज करतात की कसं काय आलाय तू इथे, तुला कोणी यायला सांगितलं वगैरे असं. आणि मग हे पाहून तुळजा बाहेर येते आणि म्हणते की तुम्ही कसं काय कपड्यावरून जज करू शकता एखाद्याला, पैसे असतील नसतील तो त्याचा प्रश्न आहे, कपड्यावरून कधीही कोणाला जज करायचं नाही म्हणते. आणि मग तुमचे मॅनेजरही असं करत नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला असं बोलायचं किंवा करायचा. आणि मग ते त्यांचे मॅनेजर येतात आणि ते सॉरी म्हणून तिथून मग ते दोघंजण मॉलमध्ये जातात, मध्ये हॉटेलमध्ये जातात, बसतात. आणि मग तिथे बसल्यानंतर ती म्हणते बी कम्फर्टेबल, छान बस, काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित बसून घे. आणि मग सिद्धार्थला फोन करते तर सिद्धार्थ म्हणतो हो थोडासा मीटिंगमध्ये आहे, मी येईल म्हणून. आणि मग सूर्या म्हणतो की किती वेळ झाला गं यायला, वेळ झाला ना. ती म्हणते मला पूर्ण विश्वास आहे माझ्या प्रेमावर की तो खरंच सांगत असेल, मीटिंगमध्ये असेल, खूप छान आहे तो स्वभावाने वगैरे, असं तसं त्याच्याबद्दल खूप काय काय हे करत असते. आणि मग तेवढ्यात तिथे सिद्धार्थ येतो आणि सिद्धार्थ म्हणतो की सूर्या तू आमच्यासाठी कॉफी घेऊन येशील का. तिथे जातो आणि गेल्यानंतर मग तिथे हॉट कोल्ड वगैरे असं ते विचारत असतात. आता सूर्य शिकलेला नसतो त्यामुळे त्याला काही सांगता येत नाही, तो म्हणतो फक्त चहा द्या. आणि चहाचे झालेले असतात 1200 रुपये. तर त्या मुलीला सूर्या म्हणतो की याच्यात आमचं अख्खं गाव चहा पिईल, तुम्ही काय 1200 रुपये घेताय. आणि मग तो तिथे जातो तर ह्या दोघांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं की सूर्या किती छान आहे ना, किती मेहनती पण आहे, किती दुसऱ्यांना मदत करतो, किती चांगल्या मनाचा आहे, तो शिकला असता तर. आणि मग लगेचच इकडून सिद्धार्थ म्हणत होतो माझ्या एवढं तर झालं नसतं ना. हो हो, तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही रे, त्याच्यामुळेच तर मी तुझ्यावर प्रेम करते, कारण तू प्रेम आणि पैसा यामध्ये तुला सगळं काही गोष्टी कळतात, त्यामुळे तर मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं बोलते. आणि मग तिथे बाहेर जातो तो ऐकून सूर्या, आणि तिथे डॅडी आणि शत्रू आलेला असतो. त्यांना बघून तो पटकन सिद्धार्थला आणि तुळजाला सांगतो की अशा अशा आलेल्या आहेत, तुम्ही इथून निघा म्हणून. ते जातात, मागच्या गेटने निघून जातात. आणि सिद्धार्थने तिच्यासाठी क्लिनिक खोललेलं असतं की तुळजा निंबाळकर आणि सिद्धार्थ. मग तिला दाखवतो आणि हे आपलं क्लिनिक होणार आहे आणि आपण खूप जणांचं मोफत उपचार करायचा आहे पुढे चालून, पैशासाठी कुठल्याही पेशंटला अडवायचं नाही वगैरे असं ते त्या दोघांचे स्वप्न सांगत असतात. आणि आपला फक्त सूर्य ऐकत असतो की कसं हे चालू आहे. आणि मग तिला केबिनमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की ही फक्त आणि फक्त डॉक्टर तुळजाची केबिन आहे, यामध्ये फक्त तुझा अधिकार आहे, त्यामुळे फक्त इथं तू बसायचं असं तिला बोललेलं असतो. तर प्रेम तुला मिळू दे हेच मी देवाकडे मागणार आहे असं म्हणत असतो सूर्या. मला माझं प्रेम नाही मिळालं पण ठीक आहे, तुला तुझं प्रेम मिळतं सिद्धार्थ, तुला खूप चांगले आणि सुखात ठेवेल हे मला म्हणजे पटलेलं आहे आता. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.